नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सहाय्याचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर टेक्निकल जी. आजचा व्हिडिओ सगळ्यात इम्पॉर्टंट होणार आहे, कारण मी आज देतोय सर्वात इम्पॉर्टंट MCQ PJचे म्हणजे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचे. जर तुम्ही एवढे जरी MCQ केले तर मी लिहून देतो की तुम्ही चांगल्या मार्काने पास होणार. फक्त एवढे MCQ तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. बाकीच्या इम्पॉर्टंट लिंक आहे ते मी तुम्हाला आय बटनवर नक्कीच टाकेल, त्याही एकदा बघून घ्या. आणि इम्पॉर्टंट असे एक MCQ टाका जे फायनल एक्झामसाठी येणार, तर त्याच उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे. असेच व्हिडिओ आपण सगळ्या सब्जेक्टचे टाकणार आहोत. तर चला जास्त वेळ बर्बाद न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला MCQ आपला असा असेल की द फॉर्म विच इम्पॉर्टंट फॉर अ रिटेल ऑफ अ सेल्स. असा कोणता फॉर्म आहे जो रिटेल्स ऑफ सेल्स म्हणजे C and C1 ड्रगसाठी वापरतात, तर तो फॉर्म आहे फॉर्म नंबर 21. होलसेलसाठी जर ड्रग असेल C and C1चा इम्पोर्ट करण्यासाठी तर तो फॉर्म भरला जातो 21B. नंबर 3, ड्रग इन्स्पेक्टर इज अपॉइंटेड बाय अ सेंट्रल और अ स्टेट गव्हर्मेंट अंडर द सेक्शन 21 IPS. लक्षात ठेवा, ड्रग इन्स्पेक्टर 21 IPS सेक्शनमध्येच निवडला जातो. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ अ नार्कोटिक कमिशनर. नार्कोटिक कमिशनरचे फंक्शन काय काय आहेत? फर्स्ट, सुपरविजन ऑफ कल्टिवेशन ऑफ ओपियम पॉपी, सुपरविजन ऑफ प्रोडक्शन ऑफ ओपियम and any other function may be performed in a by government. त्याच्यानंतर PCIमध्ये किती मेंबर असतात? PCI कंटेन अ 6 मेंबर. PCIमध्ये 6 हे इलेक्टेड मेंबर असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्यामध्ये नॉमिनेटेड मेंबर किती असतात? नॉमिनेटेड मेंबर जास्तीत जास्त 5 असू शकतात, कमीत कमी 3 मेंबर असू शकतात. नंतर बाउंडेड लॅबोरेटरी काय आहे? बाउंडेड लॅबोरेटरी इज अ ड्युटी विच डज नॉट बीन अ पेड. ज्याच्यामध्ये पेड करावं लागत नाही त्याला बाउंडेड लॅबोरेटरी म्हणतात. अँड नॉन बाउंडेड लॅबोरेटरी मीन्स अ ड्युटी हॅज बीन अ पेड. नॉन बाउंडेडमध्ये आपल्याला पेड करावं लागतं आणि बाउंडेड लॅबोरेटरीमध्ये आपल्याला पेड करावं लागत नाही. नंतर बाउंडेड लॅबोरेटरीचं जे लायसन्स आहे ते आपल्याला भेटतं एक्साईज कमिशनरकडून, आणि नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी जे आहे त्याचं लायसन आपल्याला भेटतं स्टेट गव्हर्मेंटकडून. त्याच्यानंतर पुढचा MCQ शेड्यूल R. शेड्यूल R इज रिलेटेड टू द कॉन्ट्रासेप्टिव्ह. शेड्यूल J इज रिलेटेड टू द डिसीज विच कॅन बी अ इनक्युरेबल्स. शेड्यूल X रिलेटेड टू द फिजियोट्रॉपिक सबस्टन्स or psychotropic substance or habit forming substance. Schedule Y is related to the clinical trial. Schedule H is related to the prescribed drug. Schedule G is related to the medical supervision. Schedule M is related to a good manufacturing practice. त्याच्यानंतर DECचा लॉंग फॉर्म ड्रग इन्क्वायरी कमिटी कधी फॉर्म झाली होती? 1930मध्ये. याचं चेअरमॅनशिप कोणी केली होती? आर्यन चोप्रा. त्याच्यानंतर असे काही ड्रग आहे जे तुम्हाला विचारू शकतात की कोणत्या शेड्यूलमध्ये येतात. महत्त्वाचे ड्रग आहेत. नंबर 1 व्हॅसोप्रेसिन येतो शेड्यूल Hमध्ये. टोलब्युटानामाइड येतो शेड्यूल Gमध्ये. इन्सुलिन येतो शेड्यूल C और शेड्यूल Gमध्ये. आयबुप्रोफिन येतो शेड्यूल Hमध्ये. बार्बिट्युरिक ॲसिड येतो शेड्यूल Hमध्ये. आणि बेन्झोमिथॅझोन येतो शेड्यूल Hमध्ये. तर हे एवढे इम्पॉर्टंट तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला विचारला जाईल रिटेल प्राईसचा फॉर्म्युला काय आहे? तर रिटेल प्राईसचा फॉर्म्युला आहे RP = MC + CC + PM + PC × 1 + MAP upon 100 + ED. लक्षात कसं ठेवायचं? सिम्पल सांगतो. राधे प्यारे सांगतो मी सर्वांच्या बरोबर आहे. राधे प्यारे मीन्स RP. का? मिनिस्टर ऑफ सेंट्रल त्याच्यासोबत आहे मीन्स MC. त्याच्यानंतर चीफ सेंट्रल त्याच्याबरोबर आहे मीन्स CC. प्राईम मिनिस्टर त्याच्याबरोबर आहे म्हणजे PM.
अँड पोलीस कमिशनर त्याच्याबरोबर आहे म्हणजे PC. अशा प्रकारचे तुम्ही हा एक शॉर्टकट लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म नंबर 20 वापरला जातो ॲलोपॅथी ड्रगसाठी, जे की असेल C1X. त्याच्यानंतर 20A फॉर्म वापरला जातो ॲलोपॅथी ड्रग रिटेलरसाठी, ज्याच्यामध्ये येतं C1 आणि X ड्रग. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 20B वापरला जातो होलसेलसाठी ॲलोपॅथी ड्रगमध्ये, त्याच्यामध्ये शेड्यूल्स येतात C1X. त्याच्यानंतर येतो फॉर्म नंबर 20C, याच्यामध्ये होमोपॅथी मेडिसिन्स येतात रिटेलरसाठी. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 20D इज रिलेटेड टू द सेल्स ऑफ होमोपॅथी मेडिसिन्स बाय द होलसेल. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 21 इज रिलेटेड टू द रिटेल सेल्स ऑफ ॲलोपॅथी ड्रग ऑफ C and C1. 21B शेड्यूल्स येतो फॉर अ होलसेल टू शेड्यूल C and C1. त्याच्यानंतर लायसन्स फॉर्म 21A येतो रिटेल सेलसाठी, ज्याच्यामध्ये शेड्यूल येतात C and C1. अँड फॉर्म नंबर 20F येतो रिटेलर सेट्ससाठी, ज्याच्यामध्ये येतो शेड्यूल X. अँड 20G इज अ होलसेल फॉर अ शेड्यूल X. त्याच्यानंतर जर 12 वीकची जर प्रेग्नेन्सी असेल तर त्याच्यासाठी काय काय लागतं, त्याच्यासाठी लागतं गायनेकोलॉजी एक्झामिनेशन टेबल. त्याच्यानंतर स्टरलायझेशन इक्विपमेंट. त्याच्यानंतर ड्रग अँड पेटंट फ्लुइड्स, बॅकअप फॅसिलिटी अँड ट्रीटमेंट ऑफ अ शॉक, फॅसिलिटी फॉर ट्रान्सपोर्टेशन. आणि जर 20 वीकची जर प्रेग्नेन्सी असेल तर त्याच्यासाठी लागतं ऑपरेशन टेबल, इन्स्ट्रुमेंट परफॉर्मिंग द ॲबडोमिनल अँड गायनेकोलॉजी सर्जरी, ॲनास्थेटिक इक्विपमेंट अँड ड्रग अँड अ पॅरेंटल फ्लुइड्स, एवढ्याची त्याची गरज असते. त्याच्यानंतर असे मेन इन्स्टिट्यूट कुठे आहे ते तुम्हाला सांगतो. सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कसुली, ज्याच्यामध्ये फंक्शन आहे जे की ओरल पोलिओ वॅक्सिन हे डेमॉन्स्ट्रेट करत असतं. त्याच्यानंतर वेटेरियन रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे, इजादनगर और मुकुटेश्वर, याच्यामध्ये अँटीसेरा वॅक्सिन्स, डायग्नोस्टिक एजंट अशा वेगवेगळ्या प्रकारची याच्यामध्ये काय केलं जातं, रिसर्च केलं जातं. त्याच्यानंतर सेंट्रल इंडिया फार्माकोपिकल लॅबोरेटरी कुठे आहे, गाझ्यामध्ये, जो की रिलेटेड आहे कॉन्डमसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल व्हॉट इज बाय VDRL. VDRL मीन्स व्हिरल डिसीज रेफर लॅब. ओके, कुठे आहे, इट इज अ सिरोलॉजिकल लॅब. कुठे आहे, कलकत्तामध्ये. त्याच्यानंतर सेंट्रल ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी कुठे आहे, ठाणेमध्ये. फंक्शन काय करते, जे इमॅच्युअर डिव्हाइस असतात किंवा फिलोपियन रिंग्स असतात त्याचं डेमॉन्स्ट्रेट करत असतं. त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज हे कुठं आहे, दिल्लीमध्ये. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे, पुण्यामध्ये. सेंट्रल ऑफ ॲडव्होकेट रिसर्च इन अ व्हायरोलॉजी कुठे आहे, इन अ वेलोरा. होमोपॅथी फार्माकोपिया लॅबोरेटरी कुठे आहे, गाझियाबाद. अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ बायोलॉजिकल्स ही करते ब्लड ग्रुप टेस्टिंगसाठी. त्याच्यानंतर महत्त्वाचे ॲक्ट कोणकोणते येऊ शकतात, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940मध्ये आला. ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स 1945मध्ये आला. फार्मसी ॲक्ट 1948मध्ये आला. नार्कोटिक ड्रग अँड फिजिओट्रॉपिकल सबस्टन्स 1985मध्ये आला. डेंजरस ड्रग ॲक्ट 1930मध्ये आला. पॉयझनस ॲक्ट 1990मध्ये आला. मेडिकल अँड टर्मिनेट प्रेग्नन्सी ऑफ ॲक्ट 1971. ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954. फार्मसी ॲक्ट 1948 अँड लास्ट मेडिकल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट 1955. हे महत्त्वाचे जे ॲक्ट आहे हे एकदा ओव्हरलुक करून घ्या आणि एकदा बघून घ्या. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय येईल की PCI ही कधी कन्स्टिट्यूट केली जाते. PCI इज अ कन्स्टिट्यूटेड ॲट एव्हरी 5 इयर, जे 5 वर्षानंतर
पी सी आहे ही रिकन्स्टिट्यूट केली जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न की सेंट्रल स्टेट फार्मसी काउन्सिल इज अ इन्स्टिट्यूट बाय. स्टेट फार्मसी काउन्सिलचे किती वर्ष असतात तर इट हॅज अ डिफिनाईट पिरियड ऑफ टाईम. याच्यामध्ये डेफिनाईट पिरियड ऑफ टाईम हे का असतं, याच्यामध्ये त्याचं टाईम लिमिट असतं. त्याच्यानंतर फार्माकोपियाची एडिशन्स बघा. पहिली एडिशन आली 1955मध्ये. दुसरी फार्माकोपियाची एडिशन आली 1966मध्ये. तिसरा फार्माकोपियाची एडिशन आली 1985मध्ये. चौथी फार्माकोपियाची एडिशन आली 1996मध्ये. पाचवी जी एडिशन आहे फार्माकोपियाची ती आली 2007मध्ये. सहावी जी एडिशन आहे फार्माकोपियाची ती आली 2010मध्ये. 7 एडिशन जी आहे फार्माकोपियाची ती आली 214 म्हणजे 2014मध्ये. आणि त्याच्यानंतर 8 जी एडिशन आली ती आली 2080 म्हणजे 2018मध्ये. तर या महत्त्वाच्या फार्माकोपियाच्या ज्या एडिशन्स आहे याही एकदा पाठ करून ठेवा. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 6 एडिशन कधी आली, 7th एडिशन कधी आली, 4th एडिशन कधी आली, कारण तुम्ही बघितलं असाल MCQ याच्यामध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर सिरपसाठी तुम्हाला लागेल 30 स्क्वेअर मीटर एरिया फॉर अ इन्स्टॉलेशन एरिया फॉर अ सिरप इज अ 30 स्क्वेअर मीटर. अँड होलसेल ड्रग स्टोअरसाठी आपल्याला लागतं 15 स्क्वेअर मीटर एरिया. म्हणून हे एरिया एकदा बघून घ्या.